विद्यार्थ्यांनो, वर्ग 9वा विषय भूगोल यामध्ये आपण पाठ 2 अंतर्गत हालचाली बघत होतो आणि त्यापैकी आज आपण मंद हालचाली आपल्या बघून झालेल्या आहे आणि आज आपण शीघ्र भू हालचालीबद्दल चर्चा करणार आहोत. तर या पाठाच्या सुरुवातीला आपण जी एक नेपाळमध्ये भूकंप आल्याची बातमी वाचली आहे त्याबद्दल आपण चर्चा केली होती. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम यांची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या एका ते नोटबुक आणि डस्टरची जी कृती केली होती त्यावरून आलीच असेल. आता आपण पृथ्वीच्या अंतर्गंगातील भूकंप आणि ज्वालामुखीबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर माहीत आहे का तुम्हाला, रेल्वे स्टेशनच्या फलटावर जर आपण उभं असेल प्लॅटफॉर्मवर, तर जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगानं गेली तर आपल्याला तेथे त्या प्लॅटफॉर्मवर असं कंपन आल्यासारखं जाणवते. तसंच एखाद्या पुलावरून जर एखादं अवजड वाहन गेलं असेल, मोठं वाहन गेलं असेल, तर पुलावर सुद्धा कंपन जाणवते. या अनुभवातून आपण भूकंपाच्या वेळी कशा प्रकारे कंपन होत असेल हे समजू शकतो. पुढे भूकंप या टॉपिकची म्हणजे भूकंप म्हणजे काय याची डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. तर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात ताण निर्माण होतो व हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. त्यामुळे भूपृष्ठ कंप. तर ही ती भूकंपाची डेफिनेशन आहे की भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन होते तेव्हा त्या भूपृष्ठावर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो आणि हा ताण मर्यादेपलीकडे गेला की मग तेथे त्या भागामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन होते आणि ऊर्जा लहरी निर्माण होतात. त्यामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात, म्हणजेच भूकंप होतो. आता भूकंपाची तीव्रता जी आहे ही रिश्टर या एककामध्ये मोजतात. हे रिकामी जागा किंवा जोड्या लावासाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे की भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात मोजतात आणि भूकंप मापक यंत्राने मोजतात. तर ही जी आकृती दिलेली आहे आपल्याला, ही आकृती आहे इथे आपण पाहू शकतो. ही आकृती भूकंप मापक यंत्राची आहे आणि ही परीक्षेमध्ये विचारल्या जाते. 2 मार्क्ससाठी ही आकृती आपल्याला काढण्यासाठी हमखास येते, भूकंप मापक यंत्र. तर भूकंप का होतो, तर भूकंपाची कारणे आपण पाहू. भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकावर आदळणे, भूपट्ट एकमेकाच्या वर किंवा खाली जाणे, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकामध्ये विभंग होणे आणि ज्वालामुखीचा उद्रेक होणे. यामुळे यापैकी कोणत्याही एका कारणामुळे भूकंप होऊ शकतो. आता यामध्ये एक शब्द आलेला आहे भूपट्ट. तर भूपट्ट म्हणजे नेमकं काय, तर भूपट्ट म्हणजे भूखंडाखालचा जो मूळ भाग आहे, ज्यावर म्हणजे ज्यावर खंड आहेत त्याचा, या खंडाचा जो बेस आहे त्याला भूपट्ट असं म्हटलं जातं. आणि पुन्हा म्हटलेलं आहे की माहीत आहे का तुम्हाला, तर ज्याप्रकारे पृथ्वीवर 7 खंड आहेत, आपल्याला माहीत आहे की पृथ्वीवर 7 खंड आहेत, तर याच 7 खंडाचा जो बेस आहे, जसं आपण घर बांधतो तेव्हा प्लिंथ तयार करतो घराची, जोता ज्याला म्हणतात मराठीत, तर या तशाच प्रमाणे या खंडाच्या खाली जो मजबूत भाग असतो जमिनीचा त्याला भूपट्ट म्हटलं जातं. तर भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अटलांटिक हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत. पृथ्वीचे कवच ज्या भूपट्टांनी तयार झालेले आहेत, या भूपट्टावर खंड व महासागर पसरलेले आहेत. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणारा दाब व ताणानुसार हे भूपट्ट सरकतसुद्धा असतात. म्हणजे बघा, हे भूपट्ट
वर खाली मागे पुढे सरकत असतात. आता आपण पुढचा टॉपिक बघू, तो म्हणजे भूकंप नाभी व अपिकेंद्र. आता हे काय आहे भूकंप नाभी आणि अपिकेंद्र? तर भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो, ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन होते, त्याला तेथे भूकंप केंद्र असते. याला भूकंप नाभी असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये जेथून भूकंप होऊन राहिलेला आहे, पृथ्वीच्या आतमध्ये जेथून ऊर्जेचं उत्सर्जन होते त्याला भूकंप नाभी म्हणतात. आपण इथे पाहू शकतो की भूकंप या आकृतीमध्ये ही भूकंपाची आकृती आहे आणि बघा येथून भूकंपला सुरुवात होत आहे, त्याला म्हटलं आहे भूकंप नाभी. आणि दुसरी जी संकल्पना आहे ती आहे भूकंपाचं अपिकेंद्र. तर या केंद्रापासून विविध देशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम पोहोचतात तेथे भूकंपाचा धक्का सर्वप्रथम जाणवतो. आपण पाहू शकतो की या भूकंप नाभीपासून सर्व दिशेला लहरी निघत आहे. या लहरीचे प्रकार आहे. तर सर्वात जवळचं जे ठिकाण आहे पृथ्वीवर, ज्या ठिकाणी सर्वात आधी हादरा बसतो आणि भूकंप नाभीपासून सर्वात जवळचं जे ठिकाण असते जेथे सर्वात आधी भूकंप होतो त्याला भूकंपाचं अपिकेंद्र असं म्हटल्या जाते. म्हणजे भूपृष्ठावर जमिनीवर ज्या ठिकाणी सर्वात प्रथम हादरा बसतो ते भूकंपाचं अपिकेंद्र. तर या आकृतीमध्ये आणखी आपण पाहू शकतो की इथे प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी असे लहरीचे प्रकार सुद्धा, याबद्दल आपण नंतर चर्चा करू. आणि भूकंप नाभीकडून ताण मुक्त झाला की मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या स्वरूपात भूपृष्ठाकडे येते आणि भूकंप लहरीचे प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ असे 3 प्रकार आहेत. म्हणजे भूकंप लहरीचे 3 प्रकार आहे: प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. याबद्दल आपण आता चर्चा करू. पहिला प्रकार आहे प्राथमिक लहरी. खूप इझी डेफिनेशन्स आहे. बघा, भूगर्भात ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक लहरी असे म्हणतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपामध्ये येतात आणि सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येतात. म्हणजे भूकंप झाला की सर्व दिशेला त्या रेडियसच्या स्वरूपात येतात. सर्कल असते ना, पृथ्वी गोल आहे, तर त्रिज्येच्या स्वरूपामध्ये येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लहरींच्या मार्गातील खडकातील कण मागे पुढे होतात. म्हणजे या लहरीमुळे खडकाची जी हालचाल आहे ती मागे पुढे होते किंवा पुढे मागे होते. हे महत्त्वाची कन्सेप्ट आहे की या लहरी सर्वप्रथम पोहोचतात, त्यांना प्राथमिक लहरी असे म्हणतात. आणि यामुळे खडकातील कणांची हालचाल पुढे मागे होते. म्हणून या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असे सुद्धा म्हणतात. या लहरी सर्वात महत्त्वाचा आणखी घन, द्रव, वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. हे प्राथमिक लहरीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की या लहरी घन माध्यम असो, द्रव माध्यम असो की वायू माध्यम असो, या तिन्ही प्रकारच्या माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपामध्ये जेव्हा या लहरी प्रवास करतात तेव्हा त्यांच्या दिशेमध्ये बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. तर नंतर आहे दुय्यम लहरी. मग दुय्यम लहरी म्हणजे प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा यश लहरी म्हटल्या जातात. बघा किती इझी आहे. ज्या सर्वप्रथम पोहोचतात त्या प्राथमिक लहरी, आणि प्राथमिक लहरीनंतर ज्या लहरी भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना दुय्यम लहरी म्हणतात. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांनी पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कसा असेल? प्राथमिक लहरीपेक्षा या लहरीचा वेग कमी असेल, म्हणून त्यांना यायला वेळ लागतो. या लहरीच्या मार्गातील कणांमधील हालचाल वर खाली होते. बघा, मगाशी प्राथमिक लहरीमुळे मागे पुढे किंवा पुढे मागे होती, येथे वर खाली होते.
या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करू शकतात, द्रव पदार्थामधून त्या प्रवास करू शकत नाही. आणि यामुळे इमारती वर खाली हलतात, कारण याची हालचालसुद्धा वर खाली होते. आता वर खाली होते म्हटलं की मग या लहरी प्राथमिक लहरीपेक्षा जास्त विध्वंसक असतात, म्हणजे यामुळे होणारं नुकसान जास्त आहे. आणि शास्त्रज्ञांनी अंतर्गत भागाचं, पृथ्वीच्या अंतर्गत भागाचं अभ्यास 8वीमध्ये लेसन शिकलेच तुम्ही, कशावरून केला असेल तर या प्राथमिक आणि दुय्यम लहरीच्या स्वरूपातून केला असेल. कारण बघा, द्वितीय लहरी या द्रव माध्यमातून प्रवास करू शकत नाही आणि द्रव माध्यमातून प्राथमिक लहरीचा मार्ग बदलतो. यावरून त्यांच्या लक्षात असेल की लिक्विड कुठे आहे पृथ्वीच्या आतमध्ये. तिसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे भूपृष्ठ लहरी. आता बघा, प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरी निर्माण होतात. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने पसरतात. म्हणजे जेव्हा प्राथमिक लहरसुद्धा भूपृष्ठावर येते, दुय्यम लहर येते, तेव्हा भूपृष्ठावर नवीन लहरी तयार होतात. लक्षात घ्या, या आतमधून येत नाही, तर या भूपृष्ठावर तयार होतात. त्यांना भूपृष्ठ लहरी असे म्हणतात. आणि जसं आपण पाहिलो की पाण्यामध्ये जर आपण दगड फेकला, एखादा गोटा फेकला, तर पाण्यावर तरंग निर्माण होतात. सेम तशाच प्रकारच्या या भूपृष्ठ लहरी असतात. आणि या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या स्वरूपामध्ये प्रवास करतात. या अतिशय विनाशकारी असतात. म्हणजे सर्वात विनाशकारी लहरी कोणत्या? भूपृष्ठ लहरी. सर्वात कमी विध्वंसक कोणत्या? प्राथमिक लहरी. त्यानंतर आहे भूकंप मापक यंत्र, जे आपण आधीच बघितलेलं आहे. तर बघा, या यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढला येतो आणि त्यावरून भूकंपाची तीव्रता कळते. यामध्ये जो आलेख दाखवला आहे त्यामुळे आता आधुनिक भूकंप मापक यंत्रेसुद्धा तयार करण्यात आलेले आहे, ज्यामुळे सूक्ष्म लहरीसुद्धा मोजल्या जातात. आपण इथे पाहू शकतो, हे ती आकृती आहे. भूकंप आला की येथे अशा प्रकारचा आलेख काढला जातो. तो आलेख इथल्या स्वरूपामध्ये दिसतो आपल्याला. ही आकृती खूप इझी आहे विद्यार्थ्यांना काढण्यासाठी आणि परीक्षेमध्ये हमखास विचारल्या जाते. नंतर आहे प्रयोग करून पहा. स्प्रिंगचा वजन काट्याला हुकला एक पिशवी अडवा. पिशवी खाली खेचा व सोडा आणि स्प्रिंगचं निरीक्षण करा, काय होईल? अशा प्रकारे जर आपण तो स्प्रिंग खाली ओढला पिशवी आणि मग सोडली तर काय होईल? तर ती वर जाईल, परंतु त्यामध्ये काय होईल? व्हायब्रेशन घडून येईल. त्यानंतर आता हे दोन मुलं एक दोरी पकडून आहे आणि मग त्यांनी दोरीला झटका दिल्यावर काय होईल? तर अशा प्रकारे त्या दोरीच्या लहरी तयार होईल. त्यानंतर एका ताटामध्ये जर आपण रांगोळी घेतली आणि या ताटाला खालच्या बाजूला जोराने टिचका मारला तर काय होईल? वरची जी रांगोळी आहे ती अशी विस्कटून जाईल. बघा, इथे पाहून राहिलो आपण. तर अशा प्रकारे ती रांगोळी विस्कटून जाईल. आता म्हणजे आपल्याला यावरून शिकायचं काय आहे? तर भूकंप आणि ज्वालामुखीचे परिणाम किंवा ज्वालामुखी म्हणजे काय ते आपण पाहू. आता बघा, भूकंप झाला तर त्याचे चांगले परिणाम होतात की वाईट परिणाम होतात हे आपल्याला बघायचं आहे. तर भूकंपाचे वाईटच परिणाम होईल. भूकंपाचे परिणाम काय आहे? तर जमिनीला तडे पडतात, भूकंप होऊन दरडी कोसळतात, काही वेळा भूजलाचे मार्गसुद्धा बदलतात. उदाहरणार्थ, विहिरींना पाणी येते किंवा असलेल्या विहिरींचं पाणी आटतं. काही प्रदेश उंचावले जातात, काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात सुनामी लाटासुद्धा तयार होतात भूकंपामुळे आणि या लाटामुळे किनारी भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. तुम्ही पाहिलं असं की काही ठिकाणी असे बर्फ कोसळताना तुम्ही सीन वेगवेगळ्या ठिकाणी TV वर बघितलेले असाल. त्यानंतर इमारती कोसळून जीवितहानी आणि वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात, रस्त्यांना भेगा पडतात, संदेश वहन व्यवस्थासुद्धा कोलमडतात. तर ही सर्व आहे भूकंपाचे परिणाम आणि हे सर्व भूकंपाचे हे वाईट परिणाम आहेत. चांगले परिणाम तर नसतातच. पहा बरं जमते काय.
भूकंपाच्या वेळी कोणत्या प्रकारची दक्षता आपण घ्यायला पाहिजे, कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे, अशा प्रकारची माहिती आपण नेटवरून सुद्धा आपल्याला ही माहिती सहज मिळते. त्यानंतर आहे की भूकंप मापन यंत्राप्रमाणेच आधुनिक भूकंप मापन यंत्राची सुद्धा तुम्हाला माहिती मिळवायची आहे, छायाचित्रे गोळा करायची आहे. त्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला घरी सोडवायचे आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे विद्यार्थ्यांनो ज्वालामुखी. तर पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असा, पृथ्वीच्या प्रावरणामधून आपण गेल्या वर्षी पृथ्वीची रचना शिकलो आहे वर्ग 8वीमध्ये दुसऱ्या प्रकरणात. तर पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असा घनद्रव पदार्थ आणि वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर सतत फेकला जातो. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक आहे. आणि ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी पदार्थ, तप्त वायू, द्रव स्वरूपातील शिरा, रस इत्यादी पदार्थ पृथ्वीवर फेकल्या जातात. आणि भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लावारस म्हटलं जाते. लक्षात घ्या, म्हणजे जो शिलारस भूपृष्ठावर येतो त्याला लावारस म्हटले जाते. आणि या उद्रेकानुसार ज्वालामुखीचे दोन प्रकार आहे. या उद्रेकानुसार ज्वालामुखीचे दोन प्रकार आहे आणि ते आहे केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी. खूप इझी डेफिनेशन्स आहे बघा. ज्वालामुखीचे दोन प्रकार, भेगीय आणि केंद्रीय. त्यातला केंद्रीय बघू. उद्रेकाच्या वेळी शिलारस एका नळीसारख्या भागातून जर वर येत असेल तर त्याला केंद्रीय ज्वालामुखी म्हणतो. म्हणजे उद्रेकाच्या वेळी जर शिलारस एका नलिकेसारख्या भागातून वर येतो तेव्हा बाहेर असलेला लावारस त्या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. तर याचे उदाहरण आहे जपानमधील फुजियामा, टांझानियामधील किलिमांजारो. आणि ही ज्वालामुखीच्या केंद्रीय ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. तर बघा, त्याचं उदाहरण आपण इथे पाहू शकतो. ही केंद्रीय ज्वालामुखीची इमेज आहे. तर काय होते, तर ज्वालामुखी एका नळीसारख्या भागातून बाहेर येतं. आपण इथे एक नळी काढलेली आहे, लक्षात घ्या. आणि त्यातून हा जो ज्वालामुखी आहे हा नळीसारख्या भागातून बाहेर येतो आणि त्याच्या बाजूला साचतो. आणि साचल्यामुळं तिथे एक पर्वत तयार होतो शंकूच्या आकाराचा. मग हा लावारस थंड झाला की मग त्याचा तयार होतो शंकूच्या आकाराचा पर्वत. तर बघा, लक्षात घ्या, एका नळीसारख्या आकारातून जेव्हा तो बाहेर येतो लावारस तेव्हा त्याला केंद्रीय ज्वालामुखी असे म्हणतात. तर या उलट भेगीय ज्वालामुखी म्हणजे काय, तर ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी नलिकेऐवजी वेगवेगळ्या तळांमधून, वेगवेगळ्या भेगामधून जेव्हा अनेक ज्वालामुखी बाहेर येतो तेव्हा त्याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात. आणि जेव्हा हे पदार्थ बाहेर येतात तेव्हा तळांच्या दोन्ही बाजूला पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठाराची निर्मिती होते. उदाहरणार्थ भारतामधील दख्खनचं पठार, ज्यावर आपण आता सध्या राहत आहे, तुम्ही मी राहत आहे बघा. अनेक भेगा म्हणजे काय, तर पृथ्वीला अनेक भेगा असतात, तुम्हाला माहीत आहे. आणि आपण या भेगांचा रंग बदलून घेऊ. भेगांचा रंग आपण निळा घेऊ. तर पृथ्वीला अनेक भेगा असतात आणि या समजा आपण म्हणू या जमिनीच्या भेगा आहे. आणि याचमधून मग आता पुढे लावारस बाहेर येतो. या भेगांच्याच मधून जेव्हा जमिनीवर लावारस येतो तेव्हा या कडाला तो लावारस या भेगांच्या दोन्ही बाजूला साचतो आणि ह्या टोटल प्रदेशाचा उंच बनतो. आणि मग तो समुद्र सपाटीपासून जास्त उंचीचा प्रदेश तयार होतो. आणि हा थंड झाला की मग त्याला उंच पठाराचं स्वरूप प्राप्त होते. तर भेगीय ज्वालामुखी म्हणजे काय, तर जेव्हा ज्वालामुखी अनेक भेगामधून बाहेर येतो लावारस तेव्हा त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. आणि जेव्हा लावारस एका नळीसारख्या भागातून बाहेर येतो तेव्हा त्याला केंद्रीय ज्वालामुखी असे म्हणतात. तर त्यानंतर आपल्याला पुन्हा बघायचं आहे. बघा, ही भेगीय ज्वालामुखीची आकृती आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं आहे की उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे सुद्धा काही प्रकार आहे. तर वारंवार जर एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक आताही वर्तमान काळामध्ये म्हणजे आजही ज्या वर्तमान काळामध्ये ज्या ज्वालामुखीमधून आजही लावारस बाहेर येत असेल त्याला जागृत ज्वालामुखी असे म्हटले जाते. उदाहरणार्थ जपानमध्ये फुजियामा आणि भूमध्य सागरातील स्ट्राम्बोली.
तर काही काळासाठी काही ज्वालामुखी शांत असतात आणि कधीतरी पुन्हा त्याच्यामधून अचानक एखाद्या दिवशी लावारस बाहेर निघतो. त्याला आपण म्हणतो निद्रिस्त. निद्रिस्त म्हणजे झोपलेला, कारण झोपलेला माणूस कधीतरी उठणारच आहे. बघा, जो ज्वालामुखी आजही वर्तमान काळामध्ये ज्याच्यातून लावारस निघत आहे तो म्हणजे जागृत ज्वालामुखी. जो काही ज्वालामुखी काही काळासाठी झोपलेला आहे, निद्रिस्त आहे, परंतु भविष्यात पुन्हा त्याच्यामधून लावारस बाहेर निघणार आहे, तो म्हणजे निद्रिस्त. जसा झोपलेला माणूस डबल कधीतरी उठणार आहे, परंतु ज्यातून दीर्घकाळ आतापर्यंत उद्रेक झालेला नाही, दीर्घकाळापासून आता उद्रेक झालेला नाही आणि भविष्यातही उद्रेक होणार नाही, त्याला मृत ज्वालामुखी म्हणतात. म्हणजे एखादा माणूस मरण पावला, तो डबल झोपून उठणार आहे का? झोपलेला माणूस डबल उठू शकते, म्हणजे डबल ज्यात उद्रेक होईल तो निद्रिस्त आणि कधीच होणार नाही, म्हणजे तो एक्सपायर झाला, मरण पावला असं म्हणू आपण, त्याला मृत ज्वालामुखी असे म्हणतात. नंतर बघा, आपल्याला नकाशाची मैत्रीमध्ये या प्रश्नाची उत्तरं शोधायची आहे. नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टांची नावे लिहा. तर ही आकृती आहे, ती मी म्हटलं होतं तुम्हाला 9-7 भूपट्ट आहे पृथ्वीवर. तर ही ती आकृती आहे. या आकृतीची मध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले आहे की नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टांची नावे लिहा. नावे आपण वरच बघितलेली आहे. दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र कोणत्या बाजूला आहे? तर हे दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका आडव्या स्वरूपात नकाशा आहे. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमधील भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी क्षेत्र कुठे आहे? तर त्यासाठी आपल्याला पहिले ही सूची बघावी लागेल. ही आडव्या स्वरूपात आहे ना, ही बघा. काळी रेषा म्हणजे भूपट्टाच्या ऱ्हासाची सीमा आणि निळी रेषा म्हणजे भूपट्ट निर्मितीची सीमा. ही बघा, इथे निळी रेषा आहे, ही भूपट्ट निर्मितीची. भूकंप क्षेत्र अशा प्रकारे दाखवलेला आहे आणि ज्वालामुखी हा त्रिकोण. तर आपल्याला विचारलेल्या प्रश्नाची उत्तर यानुसार आपल्याला द्यायची आहे. तर प्रश्न विचारलेला आहे की दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे व कोणते पर्वतीय प्रदेश तेथे आहे? तर बघा, याच्या पूर्वेकडे आपल्याला ही भूपट्ट ही हा तो प्रदेश आहे. आपण पाहू शकतो हे ज्वालामुखी, या ठिकाणी हे त्रिकोण आहे, हे ज्वालामुखीचे आहेत. तर यावरून तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी निळ्या रेषा आहेत त्या ठिकाणी नवीन भूपट्टाची निर्मिती होते. तर या आकृतीमध्ये ज्या ठिकाणी आपण काळ्या रेषा बघत आहे तेथे भूपृष्ठ हा भूपट्टाखाली जाऊन तेथे भूपट्टाचा ऱ्हास होतो. तर निळ्या रेषेवर म्हणजे त्या भूपट्टाच्या सीमेवर नवीन भूपट्ट निर्माण होतात. तर आपण पाहू शकतो की बहुतेक भूकंप क्षेत्र बघा, त्यामध्ये ज्या निळ्या जो व्हाईट भाग आहे, जो गुलाबी डॉट्सने आहे रंगवलेला, अशा ज्या काही पट्ट्या आहेत तो भूकंपाच्या सीमा आहेत. आणि जो रेषा आहेत त्या ठिकाणी नवीन भूपट्टाची निर्मिती होते. तर या आकृतीमध्ये ज्या ठिकाणी आपण काळ्या रेषा बघत आहे तेथे भूपृष्ठ हा भूपट्टाखाली जाऊन तेथे भूपट्टाचा ऱ्हास होतो. तर निळ्या रेषेवर म्हणजे त्या भूपट्टाच्या सीमेवर नवीन भूपट्ट निर्माण होतात. तर आपण पाहू शकतो की बहुतेक भूकंप क्षेत्र बघा, त्यामध्ये ज्या निळ्या जो व्हाईट भाग आहे, जो गुलाबी डॉट्सने आहे रंगवलेला, अशा ज्या काही पट्ट्या आहेत तो भूकंपाच्या सीमा आहेत. आणि जो गुलाबी असे त्रिकोण आहेत ते ते ज्वालामुखी क्षेत्र आहेत. तर आपण पाहू शकतो की बहुतेक भूकंप आणि ज्वालामुखी क्षेत्र हे भूपट्टांच्या सीमावर आहेत. आणि भूकंप आणि ज्वालामुखी क्षेत्र हे एकाच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की ज्या ठिकाणी भूकंप आणि बहुतेक ज्वालामुखी क्षेत्र हे आपण पाहू शकतो की भूकंप असो की ज्वालामुखी तो महासागरीय भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर भूपट्टांच्या सीमाच्या ज्या भागात त्यानंतर आपण पाहू शकतो की
ही जी क्रिया ही सतत सुरू असते आणि ज्वालामुखीचे काही परिणामसुद्धा आपण पाहू. तर ज्वालामुखीचे काही चांगलेही परिणाम आहे आणि वाईटही परिणाम आहेत. तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर येणारे धूळ, राख, वायू यांमुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते, हा चांगला परिणाम आहे. लावा रसामुळे अनेक प्रकारची खनिजे आपल्याला भूपृष्ठाजवळच मिळतात, हा सुद्धा चांगला परिणाम आहे. ज्वालामुखीमुळे नवभूमी निर्माण होते, तर एखादे बेटही नष्ट होऊ शकते किंवा नवीन जमीनही तयार होते. तर मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचं पाणी जमा होऊन तिथे सरोवर निर्माण होतात, हा चांगला परिणाम आहे. हे ते आपण पाहू शकतो भूकंपाचे परिणाम आणि ज्वालामुखीमुळे तयार झालेला लावा रसाचे थर. येथे आता नवीन माहिती आहे, माहीत आहे का तुम्हाला? तर येथे जे इमेज बघत आहे ती आहे भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालचा उपसागर आहे आणि या बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटांचा जो समूह आहे, या समूहामधील बॅरन नावाच्या बेटावर भारतामधील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी गेल्या बरेच वर्षापासून सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक पुन्हा होत आहे आणि या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लावारससुद्धा बाहेर पडत आहे. याचा अर्थ भारतामध्ये सुद्धा जागृत ज्वालामुखी आहे, जो अंदमान निकोबार बेटामध्ये आहे आणि तो बॅरन या बेटावर आहे. तर हा भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे आणि येथेच हा लेसन संपलेला आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही या लेसनचा स्वाध्याय आता वहीमध्ये कंप्लीट करायचा आहे आणि सोबतच लेसनमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा वहीमध्ये सॉल्व करायचे आहे. ठीक आहे.